एक जनसेतू नावाचा आम्ही अम्ब्रेला प्रोग्राम माननीय पालकमंत्री साहेबांच्या हस्ते लॉन्च केलाय। त्याला एक तक्रार निवारण कोणते कोणते प्रकारची असू शकते, तर एक प्रकारची नसताना आम्ही 4 प्रकारची तक्रार निवारण त्यामध्ये ठेवली आहे। पहिला आहे सिकल सेलचा एक कक्ष तयार केला आहे, त्याचा जे फोन नंबर आहे ते आज किंवा उद्या आम्ही रिलीज करू। एक सिकल सेल नियंत्रण कक्ष सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बसलाय आणि सिकल सेल पेशंटसाठी एक स्पेशल हेल्पलाईन तयार केली आहे। कोणाकडे पण रिपोर्ट नाही आहे त्यांचे हातात किंवा हायड्रॉक्सीयुरिया जे प्रिव्हेंटिव्ह ड्रग असतो ते त्यांना मिळत नाही आहे किंवा त्यांना ट्रीटमेंट कुठे केला पाहिजे किंवा हॉस्पिटलची मदत आहे तर त्या नंबरवर आपण कॉल करू शकतात। दुसरा, लग्नासाठी काउन्सिलिंग, म्हणजे जर आपण कॅरियर आहात किंवा कोणासोबत लग्न केलं पाहिजे किंवा तुमचे मनात काही प्रश्न असतील ट्रीटमेंटबद्दल लग्नाबद्दल, तर ती पण काउन्सिलिंग समुपदेशन कक्ष पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते आहे। तुम्हाला काही टेस्ट वगैरे करायचे, जर डायग्नोस्टिक्स करायचे किंवा तुमचे डिसेबिलिटी कार्ड UDID कार्ड जे असतो तुम्हाला त्याचे मध्ये फ्री बस ट्रॅव्हल मिळते, फ्री ट्रीटमेंट मिळते, फ्री ड्रग्ज मिळतात, ते ड्रग कार्ड काढण्यासाठी पण आपण या समुपदेशन कक्षमध्ये येऊ शकता। तो पहिला टप्पा आहे। दुसरा, एक महिला व बाळचं ट्रॅकिंग आम्ही आता सुरू करत आहोत की गरोदरपणेपासून तुमचं बाळ जे 1 वर्षापर्यंत होणार आहे तितकी ट्रॅकिंग आम्ही, तो दुसरा टप्पा आहे। तिसरा, आता जी मायग्रेशनचा मी सांगितलं की मायग्रेशनसाठी 2 हेल्पलाईन नंबर्स आहेत, त्याचं पण स्थलांतरसाठी एक वेगळा कक्ष तयार केला आहे। आणि चौथा, जनरल तक्रार निवारण, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढलं पण 20 रुपयेपेक्षा तुम्ही 100 रुपये दिले तर आमची एक टीम आम्ही बसवणार आहे, अभिप्राय कक्ष त्याचं नाव आहे, आणि ते तुम्हाला स्वतःहून काही लोकांना 20% लोकांना आम्ही कॉल करून विचारणार की कोणते सर्व्हिस सेंटरनी तुमच्याकडून जास्त पैसे घेतले आणि ज्या सर्व्हिस सेंटरची निरंतर तक्रार आली तो सर्व्हिस सेंटर बंद करण्यात येईल।